ही सर्व तयारी ना उद्यासाठी सुरू आहे. सो कसली सो मी तुम्हाला सांगते. त्या अगोदर गुरु विष्णू पुढे काय विसरली मी. तुला येतं का? बोल. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरु देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. अरे वा. नेक्स्ट प्रेयर. अशा प्रकारे आमची ना रिव्हिजन चालू असते. नंतर मग त्यासाठी अळूच्या पानावरती ना जे आपण सारण लावतो त्याची तयारी करत होती. बेसन आणि त्याच्यामध्ये भरपूर काय काय टाकतात. मी फक्त साधं सुद्धा सारण करते. ओवा, पांढरे तीळ, नंतर लसूण, मिरची आणि कोथिंबीरचा ठेसा, थोडंफार लाल तिखट, मीठ, हळद चवीप्रमाणे आणि कोथिंबीर हे एवढंच फक्त. आणि बेसन आणि थोडंसं जर तुम्हाला ना क्रिस्पी पाहिजे असेल ना तर तांदळाचं पीठ टाका, नाही तर मैदा टाका, नाही तर कॉर्नफ्लॉवर टाका. याच्यामध्ये तुम्ही काही टाकू शकता. सो अशा प्रकारे त्याच्यामध्ये आता मी ते सर्व मिक्स करून ह्याच्यावरती सारण लावून घेते आणि एकावर एक ऑपोजिट डायरेक्शनमध्ये एकावर एक ठेवते. हे मी ना गोल नाही करत. हे ना मी तसंच ठेवते आणि खूप क्रिस्पी होतात असं ठेवल्यावर आणि ती उकडायला ठेवते. आणि त्यासोबतच ना अक्षयचे बोलणं पण चालू होतं, जे ना काय नाही काय त्याचं हे कर ते कर. आणि स्कूलमध्ये जे शिकवतात ना ते त्याची पोयम वगैरे तो ना संध्याकाळी असं काम चालू असताना तो माझ्यासोबत येतो. TV नाही चालू करत, तो माझ्यासोबत येतो आणि मला हे शिकवलं, मग हे शिकवलं, ते चालू असतं. मग ए शिकवलं, अप डाऊन डॅश, मग पोयम शिकवलं, हे काय नाही काय चालू असतात. मग ते बोलवत असते कारण की ते सेकंड शिफ्ट असल्यावर मग आम्ही दोघंच असतो. मग तो बरोबर त्या टेबल घेईल, नाही तर मग ते फ्रीजच्या इथे उभा राहील, काय नाही काय ते चालू असतं. मग त्याला बिझी करण्यासाठी काय नाही काय ठेवते. मग माझी अळूवळी बोलतो अळूवळी पण झाली, ते उकडून ठेवते मी, म्हणजे उकडायला ठेवते. तोपर्यंत ना आईने कोथिंबीरची वडी दिली, ते पण मस्त फ्राय करून घेते. आणि उद्याच्या तयारीसाठी ना आजच मी शेंगदाणे सर्व फ्राय करून देते, ते क्रिस्पी वगैरे. आणि उद्याच्या तयारीसाठी मी तामण आणि तांब्याचा तांब्या हे सर्व ना आधीच मी पितांबरी लावून ठेवली होती. ती आता मी मस्तपैकी ब्रश करून ना त्याच्यावरची घाण वगैरे आहे ना ते सर्व निघून जाते. जास्त 5 मिनिटं ठेवलं ना जास्त घासायला लागत नाही. जर लगेच घासलं तर मग जास्त वेळ आपल्याला घासायला लागतं. पितांबरी आधी लावून ठेवा, नंतर घासा, तिथे लगेच जर काही लागलं असेल तर लगेच निघून जाते. उद्याची तयारी कशासाठी की उद्या आहे गुरुवार आणि मार्गशीर्षचा पहिला गुरुवार आहे. त्यासाठी ना सर्व हे आधीच तयारी करून ठेवते. मग उद्या मी घाई नको करायला. आणि हे जे आहे ना तामण ते मला लग्नामध्ये कन्यादानामध्ये मिळालं होतं. ते तुम्हाला दाखवत होती की हे त्याच्यावरती नाव तारीख सर्व लिहिलं होतं. सो उद्याच्या तयारीसाठी मी मार्गशीर्षचं मुकुट, त्यासाठी कपडे सर्व मी घेऊन आली होती. अगरबत्ती जे काही लागले ना ते उद्यासाठी घेऊन आली होती. सो ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली नक्की मला सांगा. आपण भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.